नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, मी नितीन शेळके सर, द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमधून आपण केंद्रप्रमुख भरती परीक्षेचा अभ्यास करणार आहोत। केंद्रप्रमुख भरती परीक्षा IBPS द्वारे कंडक्ट केली जाणार आहे आणि यामध्ये आपला जो पेपर आहे बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता, यामधील बुद्धिमत्ता या घटकाचा अभ्यास आपण या व्हिडिओमधून करणार आहोत। IBPS ने जेवढ्या परीक्षा घेतल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये बुद्धिमत्ता या विषयातील सिटिंग अरेंजमेंट म्हणजेच बैठक व्यवस्था यावर भरपूर प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजे सर्वात जास्त प्रश्न सिटिंग अरेंजमेंट या टॉपिकवर विचारले गेले आहेत असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही। व्हिडिओमधून आपण IBPS ने घेतलेल्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये सिटिंग अरेंजमेंट म्हणजेच बैठक व्यवस्थेवरती कोणते प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित अभ्यास करणार आहोत। म्हणजे हा व्हिडिओ आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्या शिक्षक बंधू भगिनींना केंद्रप्रमुख भरतीची बॅच जॉईन करायची आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग अशी बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। यामध्ये प्रत्येक लेक्चर रेकॉर्डिंग स्वरूपात उपलब्ध आहे, जे तुम्ही कितीही वेळा पाहू शकता। त्याचप्रमाणे प्रश्नपत्रिका सोडवण्याचा भरपूर सराव या बॅचमध्ये घेतला जाणार आहे। ज्या उमेदवारांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी या नंबरवरती संपर्क करावा। चला आपण प्रश्नांना सुरुवात करूया। पहिला प्रश्न आपल्या समोर आहे। बरेच वेळा प्रश्न असे मोठे असतात ते एका वेळी कॉम्प्युटर स्क्रीनवर देखील बसत नाही। बरेच वेळा आपल्याला स्क्रॉलिंग करून अप डाऊन करून प्रश्न एका वेळी वाचावा लागतो। तर असे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला भरपूर सराव असणं गरजेचं आहे। चला आपण हा प्रश्न सोडवूया। तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रश्न सोडवा आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करून बरोबर आहे का ते पहा। 7 मुली ABCDEF आणि G एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत। त्याच क्रमाने असणे गरजेचे नाही। म्हणजे 7 मुली म्हणल्यानंतर आपण एक वर्तुळ काढायला पाहिजे आणि त्याला 7 खुणा करायच्यात। 1 2 3 4 5 6 आणि 7। ओके, गरज वाटल्यास आपल्याला आणखी एखादी पॉसिबिलिटी बघावी लागू शकते। A च्या उजवीकडे इथपर्यंत आपला प्रश्न आला। A च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी B बसलेली आहे। सगळ्यांचं तोंड केंद्राकडे आहे म्हणजे सगळेजण आत बघत आहेत। तर आपल्याला कुठेतरी A घ्यायचा आहे आणि त्याच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी B घ्यायचा आहे। सपोज मी या ठिकाणी A घेतला तर उजवा हात आहे इकडे, दुसऱ्या स्थानी 1 2 या ठिकाणी मी B घेतलेला आहे। A च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी B बसली आहे। आता पुढे C च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी D बसली आहे। हे वाक्य मी लगेच घेत नाही कारण माझ्याकडे फक्त A आणि B आहेत। मी याच्याशी संबंधित अक्षर म्हणजे B ला रिलेटेड वाक्य शोधतो आहे। B आणि G यांच्या दरम्यान 2 मुली बसल्या आहेत। हे वाक्य मला फायदेशीर आहे कारण B इथे आहे। B आणि G यांच्या दरम्यान 2 मुली। आता B पासून जर मी इकडे गेलो 1 2 तर मला इथे G घेता येईल, परंतु असं सांगितलं नाही की डावीकडे आहे की उजवीकडे आहे। मग ही पण शक्यता आहे, या बाजूला देखील असू शकतं। म्हणून मी काय करतोय, आणखी एक शक्यता पडताळून पाहतो म्हणजे आपल्याला जास्त चुका व्हायला नको। यापैकी जी शक्यता शेवटपर्यंत कंटिन्यू राहील तीच आपण कंटिन्यू करणार। 1 2 3 4 5 6 आणि 7। तर आता अगोदर A लिहून घेऊया। A या ठिकाणी आपण या ठिकाणी घेतला B, पहिल्यासारखं घेतलं A आणि त्याच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी B, A च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी B, दोन्ही पण व्यवस्थित घेतलेले आहेत। B आणि G यांच्या दरम्यान 2 मुली बसल्या आहेत। मग एकदा आपण उजवीकडून पाहूया। B च्या आणि G च्या दरम्यान 2 मुली, 1 2, मग G या ठिकाणी येईल। दुसरी शक्यता काय आहे, या बाजूला असू शकतो, मग B च्या 1 2, मग G या ठिकाणी येईल। अशा 2 शक्यता आहेत। आता तुम्ही म्हणता 2 2 मांडले, याच्यापैकी जे कंटिन्यू राहील शेवटपर्यंत, कारण पुढची माहिती आली की बरोबर एक पर्याय कट होणार आहे। ठीक आहे, 2 मुली बसल्या आहेत। A आणि C यांच्या दरम्यान 1 मुलगी बसलेली आहे। ठीक आहे, आता इथं A आहे, A आणि C यांच्या दरम्यान 1 मुलगी बसलेली आहे। तर A च्या इकडे मी जाऊ शकत नाही कारण इथे 1 मुलगी धरलं तर इथं B ऑलरेडी आहे। मग मला A आणि C म्हणजे मला या ठिकाणी C घ्यावं लागेल। ठीक आहे ना, A आणि C यांच्या दरम्यान 1 मुलगी बसलेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर काय होईल, इकडे जावं तर 1 मुलगी सोडून इथं B पॅक आहे आणि इथं जर A पासून पाहिलं तर 1 मुलगी सोडली तर G पॅक आहे। म्हणजे A आणि C च्या दरम्यान 1 मुलगी बसलेली आहे।
हे वाक्य मला इथं कंटिन्यू करता येत नाही, म्हणून माझा हा पर्याय चुकलेला आहे. मग मी हा पर्याय कंटिन्यू करणार. बघा, ए आणि सी च्या दरम्यान एक मुलगी बसलेली आहे. ठीक आहे. आणखी काय आपलं वाक्य राहिलं होतं, सी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी डी बसली आहे. सी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी डी बसली आहे. सी आहे त्याच्या उजवा हात तिसऱ्या स्थानी 1 2 3 हा डी बसलेला आहे. सी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी डी बसलेली आहे. ई च्या लगतच उजवीकडे एफ बसली आहे. आता ई आणि एफ या दोघी घ्यायच्यात. आता या ठिकाणी ई आणि एफ नाहीये आणि दोनच जागा उरलेल्या आहेत. तर ई च्या लगत उजवीकडे एफ म्हणजे ई च्या उजवीकडे एफ घेतलं पाहिजे. सगळ्यांचं तोंड कुठे आहे? केंद्राकडे आहे. तर असं तोंड केलं तर ई च्या उजवीकडे बरोबर काय येईल? एफ. बघा आता ईचं तोंड कुठे आतमध्ये आहे, तिचं उजवा हात येईल म्हणजे एफ. तर या पद्धतीने हे सगळे बसून जातील. ओके. आता हा पहिला आपला हा चुकीचा पर्याय मी कट करतो. आता हा आपला एवढा पर्याय राहिलेला आहे आणि ही आपली अरेंजमेंट झाली. आता प्रश्न काय, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलं विधान, ई आणि ई ही बी ची शेजारी आहे. ई ही बी ची शेजारी आहे. बरोबर आहे का? पहा बरे, ई ही बी ची शेजारी आहे. तर हे बरोबर येते एक स्टेटमेंट. नंतर दुसरं, ई आणि जी यांच्या दरम्यान दोन मुली बसलेल्या आहेत. तर ई या ठिकाणी आहे, जी या ठिकाणी आहे. यांच्या दरम्यान 1 2 म्हणजे ह्या दोघी मध्ये हे देखील बरोबर आहे. म्हणून आपलं पहिलं विधान पण बरोबर आणि दुसरं पण बरोबर. खाली पर्याय आहेत, केवळ 1 बरोबर, केवळ 2 बरोबर, केवळ 1 बरोबर, 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही आणि 1 आणि 2 दोन्ही बरोबर. मग आपल्याला 1 आणि 2 दोन्ही बरोबर आले म्हणून पर्याय 4 हे आपण उत्तर घ्यायला पाहिजे. तर ऑप्शन 4 हे आपलं उत्तर. या पद्धतीने सोडवायचं आहे. कधी कधी एका माहितीवर 3 ते 4 प्रश्न असतात, तर कधी कधी एका माहितीवर 1 किंवा 2च प्रश्न असतो. तर त्या पद्धतीने आपल्याला स्पीड असणं गरजेचं आहे. सेम प्रश्न आपण परत अभ्यासूया. पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या समोर. G1, G2, G3, G4 आणि G5 या 5 मुली एका वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेल्या आहेत. बऱ्याच वेळा आपल्याला सवय लागलेली असते 6 किंवा 8 मुली असतील. तर इथं मागच्या उदाहरणात 7 होत्या, या उदाहरणात 5 होत्या. मुद्दाम मी ऑड उदाहरणं तुम्हाला घेतलेली आहेत. 5 मुली आहेत. मी सर्कल काढलेला आहे. 1 2 3 4 आणि 5 खुणा केलेल्या आहेत. 5 मुली आहेत. ओके. G1, G2, G3, G4 आणि G5 वर्तुळाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड आहे सर्वांचं. ठीक आहे. त्याच क्रमाने असतील असे गरजेचे नाही, बसले आहेत. तर इथून एवढीच माहिती आहे आपल्याकडे. G4 च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी G1 आहे. आता कुठेही G4 तुम्ही कुठेही घेऊ शकता. G4 च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी G1 उजवीकडे 1 2 3 हा झाला G1. G4 च्या उजवीकडे पहा तोंड आतमध्ये म्हणजे आपला उजवा हात आहे. 1 2 3 तिसऱ्या स्थानी G1 बसलेली आहे. G3 च्या लगतच डावीकडे G5 बसलेली आहे आणि G2 च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसले आहे. आता पहा एवढीच माहिती आहे. हे वाक्य आपल्या बरोबर G3 च्या लगतच डावीकडे G5 बसलेले आहे. म्हणजे G3 आणि G5 दोघं कसे पाहिजे? एकमेकाच्या लगत. म्हणजे दोघांना जर लगत बसवायचं असेल तर आपल्याला शेजारी शेजारी 2 जागा मोकळ्या पाहिजे. तर या ठिकाणी बघा 5 जागापैकी 2 जागा लॉक आहेत. इथे 1 जागा मोकळी आणि इथं 2 जागा मोकळ्या आहेत. म्हणजे 3 आणि 5 आपल्याला इथंच बसावं लागेल. G3 च्या लगत डावीकडे 5 आलं पाहिजे. G3 जर मला कुठं घ्यायला गेले पाहिजे, G3 जर इथं घेतलं तर तोंड आतमध्ये आणि डावा हात इकडे येईल G5. G3 च्या लगतच डावीकडे G5 बसलेले आहे. आणि मग 5 पैकी 4 बसलेले आहेत. एक कोण राहिले? 1 झालं. फक्त G2 राहिले. मग आपण G2 ला इथं बसूया. तर असं एकदम आरामात हा प्रश्न सोडवला. हा एका मार्कासाठी येईल. बरोबर. 5 मार्कासाठी म्हणलं ही माहिती जास्त मोठी येत असते. ठीक आहे. तर G2 च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी कोण बसले आहे? आता हा आपला G2 झाला. याच्या डावीकडे डावा हात आतमध्ये तोंड आहे, लेफ्ट साइड इकडे गेली. डावीकडे कितवं स्थान? तिसऱ्या स्थानी. तर लेफ्ट साइडने 1 2 3 कोण बसलेलं आहे या बाजूने? तर तिसऱ्या स्थानी आहे G5. तर मग आपलं उत्तर यायला पाहिजे G5. तर याचं उत्तर G5.
जाऊया पुढील प्रश्नाकडे. हा प्रश्न सरळ रांगेतील बैठक व्यवस्थेवर आधारित आहे. P1, P2, P3, 4, 5 आणि 6 या 6 व्यक्ती दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहेत, एका ओळीत बसलेले आहेत, याच क्रमाने बसले आहेत असे नाही. इथपर्यंत माहिती मिळालेली आहे. ठीक आहे. P1 आणि P2 याच्या दरम्यान किती व्यक्ती आहेत? 3 व्यक्ती बसलेले आहेत. कोण डावीकडे कोण उजवीकडे हे सांगितलेलं नाही, फक्त 1 आणि 2 च्या दरम्यान 3 व्यक्ती बसलेले आहेत. मग जर मी या ठिकाणी P1 घेतला तर मध्ये मला 3 डॉट करावं लागतील, 1 2 आणि 3, आणि मग या ठिकाणी घ्यावं लागेल मला P2. ही झाली माझी शक्यता नंबर 1. बरोबर. आणखी पण शक्यता आहे याची. कशी शक्यता आहे की सपोज मी या बाजूला P2 घेतला तर 1 2 3 डॉट आणि मग येईल P1. ठीक आहे ना. म्हणजे बघा मध्ये 3 घ्यायचे, फक्त आपल्याला इकडे काय केलं आपण, या बाजूला P2 घेतला, इथे या बाजूला P1 घेतला. म्हणजे कोणत्या बाजूला कोण माहिती नाही, पण आता हे जसं माहिती आपल्याला ॲड करत जाऊ, कोणतं तरी एक बरोबर येईल, कोणतं तरी एक चुकेल. पुढे पाहूया माहिती काय. आता या दोघांच्या संदर्भात वाक्य अगोदर घेऊ म्हणजे आपल्याला त्रास कमी होईल. P1 आणि P2 च्या संदर्भात. ओके. P3 आणि 5 च्या दरम्यान 2 व्यक्ती, ही आपण लिहून ठेवूया. 3 आणि 5 च्या दरम्यान 2, याच्यामध्ये पण 3 कोणता आणि 5 कोणता माहीत नाही आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर P6 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी P4, हे मात्र क्लिअर आहे. P6 च्या उजव्याच बाजूला पाहिजे, हे आपण 4 किंवा काही मिळालं तर पाहूया. P6 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी P4, आणि हे वाक्य अगोदर घेऊया. P5 च्या लगत डावीकडे P2. P2 आहे आपल्याकडे, तो P5 च्या डावीकडे पाहिजे. सगळ्यांचं तोंड कुठे आहे? दक्षिणेकडे. P5 च्या डावीकडे P2. आता बघा जर डावीकडे P2 आला पाहिजे, मग मला या ठिकाणी P5 घ्यावं लागेल या रचनेत. P5 च्या डावीकडे P2. जर रेफरन्स असेल तर मला या ठिकाणी P5 घ्यावं लागेल. P5, मग P5 च्या डावीकडे P2, अशा प्रकारची रचना येईल. P5 च्या डावीकडे P2. इथे 2 आणि 2 4 आणि 2 6, इथे 6 ओके झाले. या ठिकाणी डॉट हे 3 बसले मध्ये 2 म्हणजे 5. इथे इकडे किंवा इकडे एक जण घ्यावा लागेल आपल्याला. आता पुढची माहिती बघूया काय. तर या ठिकाणी आपल्याला एक वाक्य मिळालं होतं पहा. P5 आणि P3 आणि P5 यांच्या दरम्यान 2 व्यक्ती. 5 मिळाला आपल्याला. 5 आणि कुणाच्या 3 च्या दरम्यान 2 व्यक्ती. 5 आणि 3. तर आता इथं बघा किती डॉट झाले, 6 डॉट झाले होते. 5 आणि 3 च्या दरम्यान 2 व्यक्ती आहेत, 2. मग इथं पहा 5 1 2, मग इथे येईल P3. 5 आणि 3 च्या दरम्यान 2 व्यक्ती बसल्या आहेत. बरोबर. या ठिकाणी कसं होईल, 5 आणि 3 च्या दरम्यान इकडे जाऊ शकत नाही मी, 1 2 आणि पुढे जाता येत नाही, कारण मग व्यक्ती किती होतील, जास्त होतील, 5 पेक्षा जास्त होतील, कारण 2 वाढवावं लागतील. इथं 2 आणि मग म्हणजे 6 च्या पेक्षा जास्त व्यक्ती होतील, 7 होतील. मला इकडे यावं लागेल. 1 2, इकडं पण लॉक आहे. बघा समस्या काय झाली. P3 आणि 5 च्या दरम्यान 2 व्यक्ती. आता इकडे जर मी जायला लागलो तर इथं मला घ्यावं लागेल काय, P3. बघा मग किती डॉट होतील, 1 2 3 4 5 6 आणि 7 होतील. व्यक्ती तर 6 आहेत, म्हणून मला इकडे जाता येत नाही. इकडे यावं तर 1 2 आणि इथं लॉक आहे, म्हणजे ही रचना आपली चुकीची आहे. मग आलो इकडे, मग आपल्याला P3 आणि 5 च्या दरम्यान 2 व्यक्ती, इथं 1 इथं डॉट आणि इथं मला घेता आलं. ठीक आहे. पुढचं वाक्य बघूया काय. P6 च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी P4 बसलाय. P6 च्या उजवीकडे, सगळीकडे तोंड कुठे आहे, दक्षिणेकडे. P6 च्या उजवीकडे पाहिजे कोण, P4. उजवीकडे दुसऱ्या स्थानी म्हणजे इकडच्या बाजूला. मग मला या ठिकाणी घ्यावं लागेल P6. बरोबर. त्याच्या उजवीकडे येईल बरोबर P4, आणि ही आपली रचना झाली क्लिअर. म्हणजे कसं 1 6 3 4 2 आणि 5. ओके. आणि आता प्रश्न काय की P2 आणि P4 यांच्या दरम्यान किती व्यक्ती बसलेले आहेत. तर हा P2 आहे आणि हा P4 आहे, म्हणजे शेजारीचे, यांच्या दरम्यान कोणीच नाही बसलेलं, 0. तर याचं उत्तर यायला पाहिजे 0. 0 म्हणजे P2 आणि P4 च्या दरम्यान कोणीही बसलेलं नाही. ठीक. पुढचा प्रश्न आहे मजल्यांच्या बाबतीत. मजल्यांच्या बाबतीत प्रश्न आहे. G1 2 3 4 5 6 आणि 7
या 7 मुली एका इमारतीच्या 7 वेगवेगळ्या मजल्यावर राहतात, त्याच क्रमाने राहतात असं नाही। सर्वात खालील मजल्याला क्रमांक 1 देण्यात आला आहे, त्यावरील मजल्याला 2 आणि त्याप्रमाणे क्रमांक दिलेले आहेत। कोणत्याही 2 मुली एका मजल्यावर राहत नाही। इथपर्यंत माहिती आपल्याला मिळालेली आहे। G1 आणि G2 याच्या दरम्यान 2 मुली राहतात। G2च्या वर G1 राहतो, G1च्या लगतच वर G6 राहतो, G4च्या खाली G7 राहतो, G3 आणि G5 अनुक्रमे 3ऱ्या आणि 6व्या मजल्यावर राहतात। ही जरा फायद्याचे वाक्य आहे, वाक्य आपल्याला निवडता आलं पाहिजे। तर 7 मजले आहेत, सुरुवात करूया। 1 2 3 4 5 6 आणि 7 मजले। त्यातलं हे शेवटचं वाक्य अगोदर घेऊ। काय म्हणलंय? G3 आणि G5 अनुक्रमे 3ऱ्या आणि 6व्या मजल्यावर। अनुक्रमे म्हणजे पहिला येईल G3 येईल 3ऱ्या मजल्यावर, G3 3ऱ्या मजल्यावर आणि G3 आणि G5 अनुक्रमे 3ऱ्या आणि 6व्या मजल्यावर। 6व्या मजल्यावर कोण आलं? G5। बोलय G1च्या लगत वर G6 राहतो। हे पहा, G1 जो आहे त्याच्यावर G6 पाहिजे, म्हणजे यामध्ये लगत आहेत, म्हणजे हे जोडीने पाहिजे। मग जोडीच्या जागा कुठं राहिल्या आपल्याकडे? इथे किंवा इथे, या दोघांपैकी कुठेतरी हे G1 आणि G6 बसतील। बरं, G1 आणि G2 यांच्या दरम्यान 2 मुली आहेत। G1 आणि G2 यांच्या दरम्यान 2 मुली आहेत। G4च्या खाली G1 राहतो, ठीक आहे। G2च्या वर G1 राहतो, G2च्या वर G1 राहतो, म्हणजे 1 वरती पाहिजे G1 आणि G2 खाली पाहिजे आणि त्यांच्या दरम्यान 2 मुली पाहिजे, असं चौघांचं कॉम्बिनेशन आहे। आणि G1च्या वर 6 गेला पाहिजे, इथं G1च्या वर 6 गेला पाहिजे। तर आता G1 आपल्याला इथं हे जोडीने आहेत, G1 आणि G6, म्हणजे इथे किंवा इथे घ्यावं लागत होते। तर G2च्या वर G1 आहे, म्हणजे G1 आणि 6 येतं कडे, म्हणजे इथं काय येईल बघा, G6 इथं घ्यावं लागेल मला, त्याच्या खाली बरोबर G1 हे पहा, हे जोड, कारण G1च्या वर G6 आहे आणि G1 आणि G2च्या दरम्यान 2 1 2, मग इथं काय होईल आपल्याला? हा राहील G2। बघा दोन्ही वाक्य बरोबर आहेत का बघा। काय म्हणलंय? G1 आणि G2च्या दरम्यान 2, G1 आणि G2च्या दरम्यान 2। इथं वाक्य G1च्या वर लगतच G6 राहतो, G1च्या लगत आपण G6 बसवलेला आहे। आता 2 जागा मोकळ्या राहिल्यात। G4च्या खाली G7 राहतो, हे वाक्य राहिले। G4च्या खाली लगत असं काय बोललं नाही, G4च्या खाली G7 राहतो। आता 4 पण इथं नाही, 7 पण इथं नाही, तर इथं काय वाक्य आपल्याला? 4च्या खाली 7, म्हणजे इथं खालची एक जागा उपलब्ध आहे आणि वरची एक जागा उपलब्ध आहे। तर आपण यांनी सांगितलं G4च्या खाली 7, म्हणून इथं 4 घेतो आणि इथं घेतलो G7। तर अशा रीतीने आपले हे सगळे बसलेले आहेत आणि आपली 7 मजल्याची अरेंजमेंट झालेली आहे। पहा प्रश्न काय, पहा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? 7व्या मजल्यावर G4 राहतो, 7व्या मजल्यावर G4 राहतो, हे तर बरोबर आहे। ओके, पहिल्या मजल्यावर G7 राहतो, पहिल्या मजल्यावर नाही राहत, G7 दुसऱ्या मजल्यावर राहतो, म्हणजे दुसरं विधान बरोबर नाही। म्हणजे आपल्याला केवळ 2, खाली पर्याय वेगळे आहेत, केवळ 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर द्यायला पाहिजे। ठीक आहे, या पद्धतीने सोडवायचं आहे। आणखी एक उदाहरण पाहूया या प्रकारचं। पहा परत एकदा, ABCDEFG 7 व्यक्ती एका इमारतीच्या 7 वेगवेगळ्या मजल्यावर राहतात। सर्वात तळाच्या मजल्याला 1 क्रमांक दिला आहे, त्याच्या वरच्या मजल्याला 2 क्रमांक दिला आहे आणि अशा प्रकारे क्रमांक दिलेले आहेत। कोणतेही 2 व्यक्ती एकाच मजल्यावर राहत नाहीत। आता इथून पुढे आपल्याला काम सुरू करायचं आहे। किती मजले आहेत? 7। ओके, तर मी नंबर टाकून घेतो वाटल्यास, 1 2 3 4 5 6 आणि 7 व्यक्ती घेतल्या। Gच्या लगत वरील मजल्यावर C राहतो, मी काही कच्चं काम लिहितो बघा। Gच्या लगत वर पाहिजे कोण? C, म्हणजे हे चिटकून पाहिजे। Gच्या लगत वरच्या मजल्यावर C राहतो। D 6व्या मजल्यावर राहत नाही, D ने काय, D ला कोणता नाही, 6व्या मध्ये D बसणार नाही। बरं,
आणखी काय म्हणलंय, डीच्या लगत वरील मजल्यावर ई राहतो. डीच्या वर ई असं आलं पाहिजे. डीच्या लगत वरील मजल्यावर ई राहतो. बी आणि ई यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आहेत. हा जो ई आहे आणि कोणता जो बी आहे याच्या दरम्यान 2 व्यक्ती आहे. बी आणि ई याच्या दरम्यान 2 व्यक्ती राहतात. बीच्या लगतच खाली एफ राहतो. बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या आपल्याला. बीच्या लगत खाली एफ पाहिजे. हे सगळं आपल्याला एकत्र मॅच करायचं. डी समक्रमांकाच्या मजल्यावर राहतो. ही एक माहिती मिळाली आपल्याला. हा जो डी आहे हा समक्रमांकाच्या मजल्यावर राहतो. मग याच्यात समक्रमांक कोणते आले, फक्त आले 2, 4 आणि 6. आणि त्यात डी 6व्या मजल्यावर राहत नाही. म्हणजे डीला 2 किंवा 4 एवढेच 2 चॉईस राहिले. डी एक तर 2 वर राहील किंवा 4 वर राहील. आता आपण डी पासूनच सुरुवात करायला पाहिजे. आता मी एकाच उदाहरणात 2 साईडला वेगळं लिहितो म्हणजे तुम्हाला जास्त अप्लाय करायला नको. डीच्या काय चान्स होते, 2 किंवा 4. तर मी या ठिकाणी डी घेऊ शकतो किंवा या ठिकाणी इकडल्या बाजूला मी वेगळी अरेंजमेंट लिहितो. म्हणजे डीला इथे किंवा इथे या 2 पैकी मला कुठेतरी घेता येईल. मग डीच्या संदर्भात वाक्य काय, डीच्या वर ई राहतो. हे पाहिजे, डीच्या वर लगेच वर कोण घ्यायचं आहे आपल्याला, ई. म्हणजे डीच्या वर मी या ठिकाणी घेणार ई. डीच्या वर ई. आणि ही जर शक्यता असेल तर डीच्या वर ई या ठिकाणी माझा डीच्या वर ई बसेल. ठीक आहे. तर आणखी ईच्या संदर्भात वाक्य काय, ई आणि बी याच्या दरम्यान 2 व्यक्ती राहतात. मग जर मी इथे घेतला ई तर त्याच्या खाली 1, 2 मग मला या ठिकाणी घ्यावं लागेल बी. ई आणि बी याच्या दरम्यान 2 व्यक्ती, कारण वरती काही जाता येणार नाही. या बाबतीत काय होईल, 1, 2 मग मला या ठिकाणी घ्यायला लागेल बी. दोन्ही पण रचना मी बरोबर चालवल्यात. कोणती तरी एक चुकेल, एक बरोबर येईल. ई आणि बीच्या मध्ये 2. इथं ई घेतला तर वर जाता येत नाही म्हणून ई आणि बीच्या दरम्यान 2. बीच्या लगत खाली एफ राहतो. बीच्या लगत खाली कोण राहतो, एफ. मग मला इथं एफ घ्यावं लागेल. इथलचा बी इथे म्हणल्यावर तिथं मला लगेच एफ घ्यावा लागेल. अशी माझी रचना चालू आहे. आता एफ बीच्या खाली एफ राहतो. आणखी काय माहिती आपल्याला, जीच्या वर सी राहतो. जीच्या लगत वर सी राहतो. आता इकडची रचनेचं ऑब्झर्वेशन करा. 4 जण बसलेत. एक जागा 1 नंबरची खाली आहे, एक 4 नंबरची खाली आहे आणि एक 7 नंबरची खाली आहे. जीच्या लगत वरील मजल्यावर सी राहतो. मग यांच्यासाठी 2 जागा मोकळ्या पाहिजेत मला, 2, 1 नाही. तर या इकडल्या रचनेमध्ये ही जी आपण इकडच्या बाजूची रचना केली, इथे 1 जागा मोकळी आहे, इथे 1 जागा मोकळी आहे, इथे 1 जागा मोकळी आहे. तर मला 2 जागा सलग मोकळ्या मिळत नाही म्हणून माझी ही अरेंजमेंट चुकलेली आहे. मग मी इकडच्या अरेंजमेंटकडे जातो. मग इथं 1 जागा मोकळी आहे आणि इथं 2 जागा मोकळ्या आहेत. मग जीच्या वर सी मला या ठिकाणी घेता येईल जी आणि या ठिकाणी घेता येईल सी. आणि मग उरला कोण, तर तो या ठिकाणी बसून टाकायचा. कोण उरला यांच्यामध्ये, ए आपण कुठं लिहिलेलं नाही. मग घेतला इथं ए, बी, सी, डी, ई, एफ आणि जी हे बसले. म्हणजे ही अरेंजमेंट चुकली, इकडची अरेंजमेंट बरोबर. आपल्याला अशा पद्धतीने अप्लाय करून सोडवायचं आहे. हे उदाहरण मी ऑलरेडी सोडवलेलं आहे. मी ती डायरेक्ट पहिलीच रचना घेऊ शकत होतो, पण नेमकं हीच का घेतली, तर दोन्ही अप्लाय करून बघायचं. जे लास्टपर्यंत कंटिन्यू जाईल तेच बरोबर आहे. तर आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, 3ऱ्या मजल्यावर कोण राहतो. आता काय, 3ऱ्या मजल्यावर ए राहतो आपल्या म्हणण्यानुसार. तर ए हे उत्तर आलेलं आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपण पहा, गोलाकार टेबल घेतला, लाईन घेतली. आता तसाच एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न. 6 विद्यार्थी S1, 2, 3, 4 आणि 5, 6 सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्याच्या सोमवार ते शनिवार या 6 दिवसापैकी वेगवेगळ्या दिवशी महाविद्यालयात गेले. जरा विद्यार्थी हुशारच दिसत आहे. 6 दिवसात 6 जण गेले, म्हणजे आठवड्यात 1 दिवस एकच गेला. वेगवेगळ्या दिवशी 6 विद्यार्थी 6 दिवशी महाविद्यालयात गेले, म्हणजे एका दिवशी एकच गेला. 2 विद्यार्थी. आता इथून पुढे सुरू करायचं आपल्याला. उदाहरण सोडवायला सुरुवात करूया. तर कुठून कुठपर्यंत, सोमवार ते शनिवार. इकडे लिहितो मी, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी.
सोमवार ते शनिवार हे 6 विद्यार्थी महाविद्यालयात गेलेले आहेत. आता हे कोणत्या वारी कोण गेला हे आपण पाहूया. 2 विद्यार्थी S6 च्या आधी गेले, दोघंच S6 च्या आधी गेले. मग 6 कधी जाईल तर बुधवारी जाईल. हे पहा S6 हा बुधवारी गेला म्हणजे त्याच्या आधी किती गेले, फक्त 2च गेले. याच्या आधारे आपण हे वाक्य केले S6 च्या आधी गेले. S1 आणि S2 दरम्यान एक विद्यार्थी गेला. आता हे काय अजून आपल्याला फायनल करता येणार. S5 च्या अगदी आधी S4 गेला. S2 आणि S6 यांच्या दरम्यान 2 विद्यार्थी गेले. 6 आहे आपल्याकडे म्हणून घेतोय. S2 आणि S6 च्या दरम्यान 2 विद्यार्थी. आता यांच्या दरम्यान 2 म्हणल्यावर वरती जाता येत नाही मला, तर 1 2 आणि त्याच्या हा झाला S2. आता बघा वाक्य S2 आणि S6, 2 आणि 6 च्या दरम्यान बरोबर 2 व्यक्ती गेले. ओके. आता S2 चं परत वाक्य आहे आपल्याकडे. S1 आणि S2 यांच्या दरम्यान एक विद्यार्थी गेला. S2 आणि S1 च्या दरम्यान एक विद्यार्थी गेला. मग मला इथे घ्यावं लागेल S1 म्हणजे बरोबर दोघांच्या मध्ये एक विद्यार्थी गेला. S5 च्या अगदी आधी S4 गेला. आता इथे एक जागा मोकळी राहिली, इथे 2 जागा मोकळ्या राहिल्या, पण 5 च्या अगदी आधी S4 गेला पाहिजे. मग 5 इथं घ्यावा लागेल आपल्याला S5 आणि इथे घ्यावं लागेल S4 म्हणजे 5 च्या बरोबर तो आधी जाईल. मग एकच विद्यार्थी राहिला, S1 झाला, मग S2 राहिला माझ्या मते. मग नाही, S1 झाला, 2 झाला, 3 राहिला, मग S3 इथे घेतला. तर असे 6 दिवस 6 विद्यार्थी महाविद्यालयात जातील. तर पाहूया याचं उत्तर काय विचारलं आपल्याला. खालीलपैकी कोणते संयोजन अचूक नाही, कोणतं अचूक नाही तर बघा बरे चेक करून. मंगळवार S5, मंगळवार S5 हे तर बरोबर आहे. शनिवारी S2, शनिवारी S2 हे देखील बरोबर आहे. गुरुवार S3, गुरुवार S3 चुकीचं आहे. हे पहा गुरुवार S3 हे चुकीचं आहे. ही आणि सोमवारी S4 हे पण बरोबर आहे. म्हणजे कोणते संयोजन अचूक नाही म्हणजे चुकीचं संयोजन कोणतं आहे तर यामध्ये आहे पर्याय क्रमांक 3. तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलेला होता. पुढील प्रश्नाकडे जायचंय. आत्ताच्या सारखाच प्रश्न आहे परत एक. काय म्हणले, 7 पुस्तके B1 B2 B3 B4 5 आणि 6 सुरू होणाऱ्या सोमवार ते रविवार या आठवड्याच्या 7 वेगवेगळ्या दिवशी विकण्यात आली. 7 पुस्तके 7 दिवशी विकण्यात आली. त्याचप्रमाणे असणे गरजेचे नाही. ओके. मी आता सोमवारपासून रविवारपर्यंत घेतो. सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी आणि रवी. पुस्तके आहेत 7 आणि या वेगवेगळ्या दिवशी आपल्याला विकायची आहेत, विकली गेलेली आहेत आणि त्याच्या माहितीनुसार आपल्याला दिवस अरेंज करायचे आहेत. तर बघूया, इथून वाक्य सुरू झालं. 3 पुस्तके B2 च्या नंतर विकण्यात आली. मग B2 कधी घेता येईल, 3 सोडून 1 2 3, मग इथं मला B2 घ्यावं लागेल. 3 पुस्तके B2 च्या नंतर विकण्यात आली. इथं B2 म्हणजे 1 2 3 हे 3 नंतर विकण्यात आले. B4 च्या अगदी आधी B5 म्हणजे 4 च्या आधी, B4 च्या आधी कोण घ्यायचं आपल्याला, B5 असं घ्यायचं वरती म्हणजेच आधी. B4 च्या अगदी आधी B5 विकण्यात आले. B1 आणि 5 दरम्यान 2 पुस्तके, 5 आणि 1 दरम्यान यांच्या दरम्यान 2 पुस्तके विकण्यात आली. आपल्याला B2चं वाक्य सापडलं जास्त फायदेशीर होईल. 2 पुस्तके विकण्यात आले. B2 आणि B4 यांच्या दरम्यान 1 पुस्तक विकण्यात आलं. B2 आणि 4 यांच्या दरम्यान 1 पुस्तक. आता B2 आणि 4 मग आपल्याला काय करावं लागेल, मी परत एकदा 2 अरेंजमेंट घेतो गरज वाटली म्हणून. ठीक आहे. हे पहा B2 इकडून पण घेतला. आता हे वाक्य काय म्हणते, B2 आणि 4 यांच्या दरम्यान 1 पुस्तक. मग आता वर जाऊ का खाली जाऊ मला माहीत नाही, म्हणून B2च्या आणि B4 मग मी इथं एक खाली गेलो समजा B4 आणि इकडं वरती गेलो, इथं झाला B4. कारण B2 आणि 4च्या दरम्यान 1 सोडून इथं 1 सोडून. आता खाली का वर माहीत नाही म्हणून 2 शक्यता. आणि आता 4चं वाक्य सापडलं. 4च्या लगेच वर 5 मग इथं B5 होईल आणि या निमित्ताने इथं होईल B5. कोणतं बरोबर येईल ते नंतर पाहूया.
5 आणि 1च्या दरम्यान 2 पुस्तके, 5 आणि 1च्या दरम्यान 5 इथं घेतला 1 2 आणि मग इथं 1 यायला पाहिजे, म्हणजे ही रचना चुकीची आहे. 5 आणि 1 इथं खाली जाता येत नाही. 5 1 2 आणि मग इथं येईल B1. इकडली साईड चुकली. समजा 5 आणि 1च्या दरम्यान 2 पुस्तके विकण्यात आली. हे पहा B5 आणि B1 आणि B5च्या दरम्यान 2 पुस्तके विकण्यात आली. आता 3 पुस्तकं झाले, 3च राहिलेत. B6 हे B3च्या नंतर मात्र B7च्या आधी. B6 कुणाच्या नंतर? B3च्या नंतर, पण B7च्या आधी. म्हणजे असं पाहिजे 6 हे 3च्या नंतर आणि 7च्या आधी. म्हणजे या 3 जागात हे तिघं असे बसतील. वरती बसेल B3, B6 आणि B7. वाक्य परत एकदा. B6 हे B3च्या नंतर व B7च्या आधी विकण्यात आले. तर अशा रीतीने आपण सगळे पुस्तकं विकलेली आहेत. इकडची रचना चुकलेली आहे आणि हे आपण अगोदर घेऊया. हे झाले आपले अरेंजमेंट. बुधवारी कोणते पुस्तक विकण्यात आले? बुधवारी कोणते पुस्तक विकण्यात आले? हे पाहिजे बुधवार. बुधवारी कोणते पुस्तक विकण्यात आले? B6 हे पुस्तक बुधवारी विकण्यात आले. तर या पद्धतीची एक अरेंजमेंट असते. ठीक आहे. आणखी पुढच्या प्रकारचे प्रश्न अभ्यासूया. पुढचा प्रश्न आपल्या समोर. ABCDE आणि F 6 विद्यार्थ्यांनी एका परीक्षेत वेगवेगळे गुण मिळवले. वेगवेगळे गुण मिळवले. आता 1 2 3 4 5 आणि 6 डॉट घेतले मी फक्त. अंदाजे आपल्याला कोण वरती खाली घ्यायचं ते. तर पहिलंच वाक्य काय आहे? 3 विद्यार्थ्यांनी A पेक्षा अधिक गुण मिळवले. हे वरची बाजू अधिक म्हणूया. मग इथं जर मी जर A घेतला, ए या ठिकाणी घेतला तर बरोबर 1 2 3 विद्यार्थ्यांनी अधिक आणि 2 खाली, कारण 6च आहेत. 3 विद्यार्थ्यांनी A पेक्षा अधिक गुण मिळवले. 2 विद्यार्थ्यांनी A आणि D दरम्यानचे गुण मिळवले. A आणि Dच्या मध्ये 2 सोडायचे तर इथं चालणार नाही. तर मग इथं A आणि D म्हणजे D मला इथं वरती घ्यावं लागेल. तेव्हा 2 विद्यार्थी A आणि Dच्या दरम्यान गुण मिळवले. C चे गुण हे E च्या गुणापेक्षा अधिक आहेत, मात्र F च्या गुणापेक्षा कमी आहेत. हा बरोबर आहे. C चे गुण हे E पेक्षा अधिक आहेत पण F पेक्षा कमी आहेत. म्हणजे F वरती आहे. अशा प्रकारची यांची रचना आहे. फक्त सिरियली असेल असं काही नाही. एका विद्यार्थ्याला B पेक्षा कमी गुण मिळाले. B पेक्षा कमी फक्त एकालाच गुण मिळालेत. म्हणजे B कुठे घ्यायला लागेल आपल्याला? सेकंड लास्ट. मग एक जण खाली घ्यायला लागेल. एकदम सोपं झालं. आता राहिल्या 3 जागा मोकळ्यान हे संयोजन तिथं बसायला लागेल आपल्याला. म्हणजे काय म्हणलं इथं? C चे गुण हे E पेक्षा अधिक. मग E घेतला आपण खाली. C चे गुण E पेक्षा अधिक आणि F पेक्षा कमी. मग घेतला वरती F. अशा रीतीने यांची रचना झाली आणि एकदम सहज आपण हे उदाहरण सोडवलं. कोणाला 3ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक गुण मिळाले? सर्वाधिक म्हणजे वरतून नंबर लावायचा. वरतून हा 1, हा 2 आणि हा 3. 3ऱ्या क्रमांकाचा वरतून आहे C. तर याचं उत्तर यायला पाहिजे ऑप्शन 2 C. ठीक आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न याच पद्धतीचा आहे. पाहूया काय होतंय. तर ABCDE आणि F 6 उमेदवारांना एका परीक्षेत वेगवेगळे गुण मिळाले. 6 उमेदवारांना वेगवेगळे गुण मिळाले. ठीक आहे. तर 4 उमेदवारांनी D पेक्षा जास्त गुण मिळाले. हा जर D घेतला तर त्यापेक्षा जास्त 1 2 3 4 लोकांना त्याच्यापेक्षा जास्त गुण मिळाले. एकूण किती येतं? 6च उमेदवार आहेत. 4 आणि 5 म्हणजे खाली फक्त एक जण राहिला. अशा प्रकारची याची रचना झाली. D पेक्षा जास्त गुण मिळाले. E ला A पेक्षा जास्त गुण मिळाले. आता हे वाक्य जरा वेगळं ठेवूया. E ला A पेक्षा जास्त. इकडे लिहितो मी A पेक्षा जास्त E घ्यायचा आपल्याला जेव्हा घ्यायचा तेव्हा. पण B पेक्षा कमी. E ला A पेक्षा जास्त पण B पेक्षा कमी, म्हणजे अशी रचना असली पाहिजे. F ला A पेक्षा कमी गुण मिळाले. F ला A पेक्षा कमी गुण मिळाले असं घ्यावं लागेल आपल्याला. पण D पेक्षा जास्त गुण मिळाले. हा D पेक्षा जास्त. आता इथं बसून गेले. वरती 4 होते ना, असंच घ्यावं लागेल. D पेक्षा जास्त घ्यावं लागेल. F A पेक्षा कमी बरोबर E इथे घेतला आणि B या ठिकाणी घेतला. बरोबर. बघा सगळे वाक्य झाले. परत E ला A पेक्षा जास्त पण B पेक्षा कमी. F ला आणि परत A ला
बी पेक्षा कमी गुण मिळाले, एफला ए पेक्षा कमी गुण मिळाले पण डी पेक्षा जास्त गुण मिळाले, एकच जण राहिला, ए झाला, बी झाला, सी राहिला. तर सी घेऊया आपण सगळ्यात खाली, हा झाला सी आणि ही झाली त्यांची अरेंजमेंट. आता काय म्हणलंय, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. सीला सर्वात कमी गुण मिळाले, बरोबर आहे. ओके, बीला सर्वात जास्त गुण मिळाले, हे पण बरोबर आहे. मग आता कोणते विधान बरोबर आहे. आता खाली पर्याय आहेत, केवळ एक, केवळ दोन, एक आणि दोन दोन्ही बरोबर आहेत, म्हणून पर्याय 3 हे आपलं उत्तर घ्यायला पाहिजे. तर पर्याय 3. ठीक पद्धतीने आपण जे बैठक व्यवस्थेवर वेगवेगळे प्रकार विचारले जातात त्यापैकी काही प्रकार या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. तर याची भरपूर उदाहरणं आपण आपल्या रेग्युलर बॅचेसमध्ये सोडवून घेतलेले आहेत. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला परीक्षेसाठी फायदेशीर ठरेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.